न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। खोपोली शहर शिवसेना महिला व स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे स्वाभिमानी, स्वावलंबी आणि सक्षम व्हावे या उद्देशाने प्रशिक्षण शिबिर महाराज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहाने आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। नागरिक हक्काबद्दल जागरूकता व सामाजिक सहभाग वाढवण्याच्या उपायांवर विशेष संवाद चर्चा या ठिकाणी करण्यात आली। या सोहळ्यानिमित्ताने अनेक पक्ष प्रवेश पदनियुक्त्या करण्यात आल्या। खोपोली शहर महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना व अंगीकृत संघटना व स्वामिनी महिला प्रतिष्ठान अध्यक्षा कांचनताई जाधव व त्यांच्या संघटनेच्या अनेक महिला, विविध भागातून आलेल्या महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला। शिवसेना महिला आघाडी तसेच स्वामिनी महिला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जो हा महिला सक्षमीकरण मेळावा तसेच प्रशिक्षण केंद्र हे आज हा कार्यक्रम आपण आयोजन केला होता। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज स्वामिनी महिला प्रतिष्ठान गेली 10 वर्ष अनेक योजना आता आलेल्या आहेत। त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या महिला आघाडीला आणि आमच्या महिला वर्गाला सगळ्या त्या योजना आम्ही समजावून सांगत आहोत। आणि हे काम आता आम्ही महिला आघाडी आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानचं हे उद्दिष्ट आहे की प्रत्येक महिला ही स्वामिनी बनली पाहिजे। स्वामिनी म्हणजे स्वाभिमानी, आपण स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की आलेले 1500 रुपये आपल्या साहेबांनी दिलेले 1500 रुपये 2000 कसे होतील हे यातून सर्व महिलांना आम्ही समजावून सांगत आहोत। आणि आमचा उद्देश हा एकच आहे की महिला सक्षम झाली पाहिजे। आज आम्ही सक्षम आहोत तशा आमच्या सगळ्या महिला वर्ग तळा आमची संस्था एकच नाहीये, तर आमदार, आमचे सन्माननीय आमदार साहेब हे आमच्या सोबत आहेत। हे चांगलं नेतृत्व आमच्या सोबत आहे, तर कुठेही महिलांना त्या नेतृत्वामुळे आज कुठेही पाठीमागे पडणार नाही।